सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. केतकी, फाल्गुनी आणि तन्मय लहान बाळांचे कपडे बघत असतात आणि तितक्यात रुपाली त्या ठिकाणी येते आणि ती सुद्धा लॅपटॉपवर ते लहान बाळांचे कपडे बघते आणि ते कपडे बघून तिला आश्चर्य वाटतं. पण तितक्यात तनूचं तिच्याकडे लक्ष जातं आणि तो पटकन लॅपटॉप बंद करतो. तर रुपाली तिचं लक्ष नाही असं त्याला दाखवत असते आणि मग त्यानंतर केतकी तिला विचारते की काय झालं वहिनी, तुला काही हवं होतं का? तर रुपाली नाटक करत म्हणते की नाही ग केतकी, मी बाहेर गेले होते, आपल्या इथे एक नवीन मॉल ओपन झाला आहे ना, त्यामधून तुमच्यासाठी काही वस्तू खरेदी केल्या आहेत. आणि मग त्यानंतर तिने केतकी आणि फाल्गुनीसाठी जे काही आणलेले असते ते त्या दोघींना देते आणि तनूला म्हणते की सॉरी तनू, मी यावेळी तुझ्यासाठी काही आणलं नाही, पण नेक्स्ट टाईम नक्की घेऊन येईल. आणि त्यावर तो फक्त हो म्हणतो. तितक्यात अद्वैत त्या ठिकाणी येतो. रुपालीला बघून तो खूपच चिडलेला असतो. तर केतकी आणि फाल्गुनी त्याला इशारा करतात, मात्र तो त्यांना शांत राहायला सांगतो. आणि मग त्याच वेळी रुपालीचं अद्वैतकडे लक्ष जातं. ती अद्वैतला म्हणते की काळजी करू नको, मी फक्त केतकी आणि फाल्गुनीसाठी ज्या वस्तू खरेदी केल्या होत्या त्या त्यांना द्यायला आले होते, मी जाते इथून, तू काळजी करू नको. आणि मग ती त्याला असंही म्हणते की तू घरातील सगळ्यांची काळजी घेत आहे हे बघून मला खरंच खूप चांगलं वाटलं. आणि मग ती रागातच तेथून निघून जाते. तर अद्वैत केतकी आणि फाल्गुनीच्या हातून त्या वस्तू घेतो आणि फेकून देतो. दुसरीकडे रुपाली खूप चिडलेली असते. ती म्हणत असते की ती फाल्गुनी लहान बाळांचे कपडे का बघत होती, नक्कीच घरातील सगळेजण माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. आणि मग तिला संशय येतो की कदाचित नेत्रा प्रेग्नेंट असावी आणि मग त्यानंतर ती या बाबतीत माहिती मिळवायचं ठरवते. दुसरीकडे अद्वैत नेत्राला तिच्या गोळ्या औषधं देतो आणि मग नेत्रा त्याला विचारत असते की फाल्गुनी ताईंच्या खोलीत नेमकं काय झालं, विरोचकाने त्यांना काही केलं तर नाही ना? आणि त्यावर अद्वैत सांगतो की नाही नेत्रा, असं काही घडलं नाही. आणि मग तो त्यावेळी घडलेला प्रकार नेत्राला सांगतो आणि म्हणतो की काळजी करू नको. पण नेत्रा म्हणत असते की साहेब, अजून किती दिवस हे असं सुरू राहणार आहे? म्हणजे आपण विरोचकापासून किती दिवस लपवणार आहोत की मी गरोदर आहे? काही काळानंतर त्याला हे कळेलच ना माझ्यातील शारीरिक बदलांमुळे. त्यावर अद्वैत म्हणतो की हो नेत्रा, पण तोपर्यंत आपल्याला जितकी काळजी घेता येईल तितकी काळजी आपण घ्यायला हवी. त्या विरोचकाची सावलीसुद्धा मला माझ्या बाळावर पडता कामा नये. आणि मग त्यानंतर नेत्रा अद्वैतला सांगते की साहेब, तुम्ही फाल्गुनी ताई आणि केतकी काकू यांना देखील काळजी घ्यायला सांगा, कारण विरोचकाकडे नक्कीच कोणती तरी नवीन शक्ती आली आहे, त्यामुळे आपण सावध राहायला हवं. आणि त्यावर अद्वैत देखील हो म्हणतो. त्याचवेळी कोणीतरी बाहेरून दरवाजा वाजवते. अद्वैतला असं वाटतं की फाल्गुनी किंवा केतकी असतील, त्यामुळे तो पटकन दरवाजा उघडतो. मात्र समोर रुपाली असते आणि तिला बघून अद्वैत चिडतो. तो तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, मात्र ती सरळ रूममध्ये येते आणि नेत्राला म्हणते की अगं, मी तुझ्यासाठी ही पर्स आणि परफ्यूम आणला होता, पण तू हे खालीच विसरून आली, मी तेच तुला द्यायला आली. आणि त्यावेळी अद्वैत ते हिसकावूनच तिच्या हातून घेतो आणि टेबलवर फेकून देतो. तर रुपाली म्हणत असते की आधी असा का वागतोय तू माझ्याशी, मला नेत्रासोबत बोलू दे. मात्र अद्वैत म्हणतो की काही गरज नाही आहे आणि तो तिला बाहेर जायला सांगतो. मात्र रुपाली म्हणत असते की नेत्रा, तुझी तब्येत तर ठीक आहे ना? स्वतःची काळजी घे, तुझ्या चेहऱ्यावर सुद्धा आता ग्लो आला आहे. आणि तिचं ते बोलणं ऐकून नेत्रा आणि अद्वैतला धक्काच बसतो. आणि मग अद्वैत सरळ रुपालीचा हात पकडतो आणि तिला रूम बाहेर काढतो आणि तिच्या तोंडावरच दरवाजा बंद करतो. त्यामुळे रुपाली खूप चिडलेली असते. तर नेत्रा अद्वैतला म्हणत असते की विरोचकाला नक्कीच कशाचा तरी संशय आला आहे. तर इकडे रुपाली मनाशी म्हणत असते की हे सगळे लोक नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत, पण नक्की यांचं काय सुरू आहे ते शोधून काढायलाच हवं. त्यानंतर मग रात्री अद्वैत जेवण करत असतो. नेत्रा त्याच्या जवळच बसलेली असते. ती अद्वैतला म्हणत असते की खरं तर मला तुमच्या आधी जेवण करायचं नव्हतं, पण काकूंनी आग्रह केला आणि मला वेळेवर जेवण करायला सांगितलं. त्यावर अद्वैत तिला समजावतो की तू माझ्यासाठी थांबत जाऊ नको, वेळेवर जेवण कर. आणि त्यावर ती हो म्हणते. त्यानंतर अद्वैत तिला सांगतो की तू खोलीत जाऊन तुझ्या गोळ्या घे, मी जेवण झालं की येतो. तर नेत्रा त्याला सांगते मी थांबते तुमच्याजवळ. मात्र अद्वैत तिला म्हणतो की अजिबात नाही, माझं जेवण झालं की मी सगळं आवरून येतो, तोपर्यंत तू खोलीत जा आणि प्रिस्क्रिप्शन बघून व्यवस्थित गोळ्या घे. त्यावर ती हो म्हणते आणि खोलीत जाण्यासाठी निघते. तर रुपाली तिथेच लपलेली असते.
आणि नेत्रा तेथून गेल्यानंतर मग ती सुद्धा लगेच तिच्या खोलीत जाते. ती म्हणत असते की नेत्रा गरोदर आहे की नाही हे शोधून काढण्यासाठी मला प्रतिबिंब शक्तीचा वापर करावा लागेल. आणि मग कोणाचं प्रतिबिंब तयार करायचं याचाच ती विचार करत असते आणि अद्वैतचंच प्रतिबिंब तयार करायचं ठरवते. पण तिला माहिती नसतं की ही शक्ती अद्वैतवर काम करेल की नाही. मग तरीसुद्धा ती तो मंत्र म्हणते, मात्र ती तो मंत्र चुकीच्या पद्धतीने बोलत असते आणि त्यामुळे अद्वैतचं प्रतिबिंब तयार होतच नाही. आणि मग रुपाली शांत होते, ती व्यवस्थितपणे तो मंत्र म्हणते आणि मग त्याच वेळी तिच्यासमोर अद्वैतचं प्रतिबिंब उभं राहतं. अद्वैतचं प्रतिबिंब बघून रुपाली तर खूपच खुश होते. ती त्याला हात लावून बघते. मग त्यानंतर ती टायमर सुरू करते, कारण तिची ही शक्ती फक्त सूक्ष्म काळासाठीच काम करणार असते. आणि मग त्यानंतर ती हसतच म्हणते की चला, एकतर गोष्ट कळली की ही शक्ती अद्वैतवर सुद्धा काम करू शकते. म्हणजे ही महाशक्ती आहे. या शक्तीचा वापर करून मी जग इकडचं तिकडं करू शकते. आणि मग ती त्या अद्वैतला सांगते की जा आणि नेत्राला मारून टाक. मात्र तो काही जागचा हलत नाही. मग रुपाली त्याला सांगते की जा आणि इंद्राणीला मारून टाक. पण तरीही तो जागचा हलत नाही, तो तिथेच उभा असतो. त्यामुळे रुपालीला प्रश्न पडतो की हा असा का वागत असेल. कदाचित याचे आणि त्या अद्वैतचे विचार सारखे तर नसतील ना. आणि मग ती त्याला असं सांगते की या विरोचकाला मारून टाक. पण तरीही अद्वैत काही करत नाही. त्यामुळे रुपालीला असं वाटतं की कदाचित प्रतिबिंब कोणावरही हल्ला करू शकत नाही. आणि मग त्यानंतर ती अद्वैतला सांगते की जा, नेत्राला जाऊन भेट. मला असा संशय आहे की ती प्रेग्नेंट आहे. ती खरंच प्रेग्नेंट आहे की नाही हे शोधून काढ. आणि घरात इतर कोणालाही भेटू नको, सरळ मला येऊन भेट. आणि रुपालीने हा आदेश दिल्यानंतर अद्वैत लगेच नेत्राच्या खोलीत जाण्यासाठी निघतो. त्यामुळे रुपाली खुश होते. तर दुसरीकडे नेत्रा तिच्या खोलीत असते. तितक्यात अद्वैतचं प्रतिबिंब त्या ठिकाणी येतं. नेत्राला असं वाटतं की अद्वैतच आला आहे. त्याला विचारते की साहेब, तुमचं एवढ्या लवकर जेवण कसं काय झालं? तुम्ही पोटभर जेवलात ना? आणि त्यावर ते प्रतिबिंब हो म्हणतं. आणि मग नेत्रा त्याच्यासोबत गप्पा मारत बसते. मात्र ते प्रतिबिंब फक्त आजूबाजूला बघत असतं. तर दुसरीकडे अद्वैत जेवण करत असतो आणि मग रुपाली त्या ठिकाणी येते. अद्वैतने नेत्राच्या खोलीत जाऊ नये म्हणून ती मुद्दाम त्या ठिकाणी आलेली असते आणि ती अद्वैतसोबत बोलायचा प्रयत्न करते. अद्वैत तिच्याकडे लक्ष देत नाही, पण रुपाली रडतच म्हणत असते की बघ ना आधी, दिवस किती पटपट बदलतात. आधी मी तुम्हा सगळ्यांची काळजी घ्यायचे, तुमच्या आवडीनिवडी जपायचे, मात्र आता कोणालाही माझी काळजी नसते. पण अद्वैत तिच्याकडे लक्ष न देता तेथून जाण्यासाठी निघतो. पण रुपाली तरीही त्याच्या समोर जाते. ती म्हणते की आधी फक्त मला एक गोष्ट सांग की तो विरोचक राक्षस माझ्या शरीरामध्ये का आला होता? त्यावर अद्वैत म्हणतो की मला माहीत नाही आणि तो तेथून जाण्यासाठी निघतो. तर रुपाली मनाशी म्हणत असते की अरे बावळटा, इथेच थांब ना, तुझं प्रतिबिंब नेत्राच्या खोलीत आहे आणि जर तू गेला तर कसं चालेल? आणि मग ती मुद्दाम अद्वैतला तिथेच थांबवण्याचा प्रयत्न करते. तर दुसरीकडे नेत्रा तिच्या गोळ्या घेत असते. तर ते प्रतिबिंब तिच्या जवळ जातं आणि नेत्राची फाईल बघायला सुरुवात करतं. आणि त्या फाईलमधून त्या प्रतिबिंबाला समजतं की नेत्रा प्रेग्नेंट आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रुपालीला म्हणजेच विरोचकाला समजलेलं असतं की नेत्रा प्रेग्नेंट आहे. आणि मग त्यानंतर ती मुद्दाम सगळ्यांसमोरच नेत्राला म्हणते की जेव्हा तू आणि अद्वैत बाळाचं प्लॅनिंग कराल तेव्हा मला नक्की सांगा, मला तुझे डोहाळे पुरवायला आवडतील. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.